महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि करुणा माता मातोश्री रमाई. रमाई काव्याभिवादन आणि रमाईवर होणारे कार्यक्रम आपण नेहमीच घेतो, परंतु बऱ्याचशा कार्यक्रमात आपल्याला नेहमी साक्ष असते इमू नागनावरे सरांची. जवळजवळ 20 ते 25 वर्षापूर्वीसुद्धा मी इंदोरा बुद्धविहारमध्ये रमाई काव्याभिवादन कार्यक्रम घेतला होता. सरांच्याच ओळीवर रमा माऊलीला जरा आठवा, तिच्या वेदना अंतरी साठवा ही ओळ देऊन तरई गझल नावाची कार्यशाळा घेतली होती आणि बरेचसे चांगले चांगले गझलकार त्यातून निर्माण झाले. असे इमू नागनावरे सर आम्ही रमाई या गीत, काव्य आणि निवेदन याचे ते अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असणारे माननीय अशोक धामजाय सर, संपादक सम्यकवाणी, आणि त्याचप्रमाणे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या प्रज्ञावाली चुकून आलेल्या. त्याचप्रमाणे कार्यक्रमात आवर्जून नेहमीच स्थान भूषवणाऱ्या माननीय हेमलता ढवळे मॅडम, कार्यक्रमाला अनेक उपस्थित जरी कमी असली तरी बरेच आहेत. शालिक दिल्लेकर सर आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रकाश बामंदरे आहेत, सरिता सातारटे मॅडम, बरेचसे असे नवीन जुने आहेत. कितीतरी वर्षापासून हा सम्यक विचार ऊर्जा आणि करुणा सागर बहुउद्देश संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम घेतले, अनेक म्हणजे मोठे कार्यक्रम घेतले, लहान घेतले. त्याच्यामध्ये चांगले कवी घडले, नवीन कवी जुळत गेले, जुने कवी विसरत गेले, परंतु जुन्यांचीही आठवण ठेवून आपण हा कार्यक्रम घेत आहोत. हा रमाई एक आलेख आहे. रमाईचं जीवन काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये रमाई म्हटले की नुसतं त्यागाची मूर्ती, त्यांनी त्यागच केला. म्हणजे मुलं मरत गेली, बाबासाहेबांना त्यांचं आदर्श जपण्यासाठी आणि रमाईने आपलं चारित्र्य जपण्यासाठी अनेक कष्ट सोसले. म्हणजे 3-3 किलोमीटर पायी चालून शेण गोळा करायचं, गवऱ्या थापायच्या, त्या विकायच्या आणि उदरनिर्वाह करायचा. बाबासाहेबांना वाटल्यास मदत करायची. आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे घडविण्यामध्ये सुद्धा रमाईचा त्याग अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा अनेक आपण कार्यक्रम घेऊ शकतो. मी रास्ताकीमध्ये जास्त बोलू शकणार नाही, परंतु एवढंच म्हणू शकतो की रमाईने सूर्या सवे रमाई संसार थाटला तू, अग्नीत आसवांचा अंधार रांधला तू. खरोखरच रमाईचं जीवन, रमाईचं त्यागीपण आणि रमाईला वाटणाऱ्या अपेक्षा या संदर्भामध्ये आपण आठवणी तर ऐकणारच आहोत. कदाचित नियोजित वक्ते वेळेवर आले नाही आणि वेळेवर उपस्थित केले त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि हा कार्यक्रम असाच चालू राहील. आणि यानंतर ही धुरा मी प्रकाश दुलेवाले यांना सोपवतो. त्यापूर्वी प्रकाश दुलेवाले यांचं स्वागत ताराचंद चव्हाण करतील, मी अशी त्यांना विनंती करतो. पुस्तक आणि पुष्प धन्यवाद.